धन्यवाद ईश्वर. थैंक यू जीसस. जलाल से जलाल में बढ़ा मुझे मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे. जलाल से जलाल में बढ़ा मुझे मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे. मुझसे दूर रूहे पार, मुझसे दूर रूहे पार, मुझसे दूर रूहे पार, मुझसे दूर रूहे पार. जलाल से जलाल में बढ़ा मुझे मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे.
पवित्र आत्मा बोल बोल बोल. मुझसे बोल रूहे पाक, मुझसे बोल रूहे पाक, मुझसे बोल रूहे पाक, मुझसे बोल रूहे पाक. जलाल से जलाल में बड़ा मुझे मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे. हा पवित्र आत्मा महिमेतून महिमेत आम्हाला ने, प्रभू येशूच्या चरणाशी आम्हाला ने आणि प्रभू येशूचं प्रकटीकरण, देवाचं प्रकटीकरण आम्हाला दे. वचनाच्या द्वारे आम्हाला अजून देवाची येशूची ओळख हो दे. म्हणून तू सहाय्यक आहेस जो देवाने येशूच्या द्वारे आम्हाला दिलेला आहे. म्हणून मदत कर पवित्र आत्मा. तुझं स्वागत करतो आमच्या जीवनात, तुझं स्वागत करतो या केंद्रामध्ये. स्वागत करा पवित्र आत्म्याचं, स्वागत करा तुमच्या जीवनात, स्वागत करा या जागेवर, या केंद्रात. स्वागत करतो पवित्र आत्मा. स्वागत 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 करतो. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र शास्त्र जुना करार पूर्ण बायबल पान क्रमांक 872, यशया अध्याय 54 वचन 7. पवित्र शास्त्र जुना करार पूर्ण बायबल पान क्रमांक 872, यशयाचं पुस्तक अध्याय 54 वचन 7. मी वाचतो, सर्वांनी शांतपणे ऐका. केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. हालेलुया 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 हालेलुया. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रियानो, या यशयाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन यशया संदेष्टाच्याद्वारे या इस्रायली लोकांसाठी, या इस्रायलसाठी आलेला आहे. आणि देव त्याच्या सेवकाच्या द्वारे त्याच्या लोकांना सांगत आहे, म्हणजे इस्रायलाला सांगत आहे. म्हणजेच इस्रायली जी लोक आहेत त्यांना हा इस्रायलचा सेनाधीश परमेश्वर वचनाच्या द्वारे सेवकाच्या मधून सांगत आहे, केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. या वचनात देव त्या लोकांना सांगत आहे की परमेश्वर म्हणत आहे, केवळ क्षणभर मी तुला सोडलं, पण आता माझ्या मोठ्या करुणेने, माझ्या दयेने, माझ्या कृपेने मी आता तुला जवळ करीन. मी आता तुला लांब ठेवणार नाही, मी तुला आता लांब राहू देणार नाही.
मग जर देवाला ह्या लोकांना जवळ करायचंच होतं, तर मग देवाने यांना क्षणभर का सोडलं? देव माणसांना टाकत नाही, सोडत नाही. तर माणसाच्या जीवनात ज्या वेळेला मनुष्य देव विरहित जीवन जगतो, देवाच्या विरुद्ध जीवन जगतो, देवाला सोडतो, त्या वेळेलाच माणसात आणि देवामध्ये एक दरी, एक अंतर पडला जातो. आणि इथे पण या इस्रायली लोकांच्या बाबतीत जर पाहिलं तर या इस्रायली लोकांनी अनेक वेळेला देवाशी फितुरी केली, गद्दारी केली. खरं तर या इस्रायली लोकांना देवाच्या महान सामर्थ्याचा आणि प्रेमाचा खूप अनुभव होता. आणि या इस्रायली लोकांनी देवाचं सामर्थ्य आणि देवाचं प्रेम खूप जवळून पाहिलं होतं. आणि खूप अद्भुत अशी कार्य देवाने यांच्या मध्ये जी केली होती, यांनी खूप जवळून पाहिली होती. जर एवढं सर्व यांच्या जीवनामध्ये अनुभव होते, तर खरं तर या लोकांच्या जीवनात परिस्थिती कशी असली किंवा परिस्थिती कशी असतानाही यांनी देवाला सोडायला नको पाहिजे होतं. म्हणजे देवाला सोडून, निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची भक्ती करायला नको पाहिजे होती. ज्या बाकीची जी लोक होती, जी परराष्ट्रीय होते किंवा जी इतर जी लोक होती इस्रायल सोडून, जे लोक ज्या अनेक अशा वस्तूंच्या आणि गोष्टींच्या पूजा अर्चा करायच्या, अनेक वेळेला ह्या इस्रायली लोकांनी पण तीच चूक केली. ज्या देवाने मोठमोठी कामं यांच्या जीवनामध्ये केलेली आहेत, त्या देवाला यांनी त्यांच्यापासून लांब केलं. म्हणजेच यांनी त्याची पूर्ण जीवे भावे, भक्ती, सेवा, महिमा करायची सोडून त्यांनी अन्य मार्ग अवलंबला. हे देवाला पसंत पडलं नाही. खरं तर माणसाला तरी पसंत पडेल का? तुमच्या मुलांवर तुमचे उपकार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुम्ही तुमच्या मुलांसाठी आजपर्यंत पुष्कळ काही केलेलं आहे आणि तुमचीच मुलं तुमच्याशी फितूर झाली, गद्दारी केली आणि तुम्हाला सोडून शेजाऱ्यांची ती लोक वाहवा करायला लागली आणि चार चौघांमध्ये जर बोलायला लागली, माझ्या बापाने काही केलं नाही, या शेजाऱ्यांनी केलं, यांनी असं केलं, केलेलं तर काहीच नाही. म्हणजे फक्त त्यांची वाहवा करत आहेत. त्या घरधण्याला, त्या बापाला किती वाईट वाटेल? वाटणारच आहे. तुमची मुलं जर तुम्ही करून पण तुमचा विसर त्यांना पडला, तर साहजिकच आहे तुमचे विचार तुमच्या मनात नाना तऱ्हेचे खेळायला लागतात. या लोकांनी काय केलं? इस्रायलचा परमेश्वर ज्याने अद्भुत कामं यांच्या जीवनामध्ये केली, त्या देवाशी फितुरी करायला लागले. तुम्हाला देवाची आज्ञा आहे की तुम्हाला पूर्ण जीवे भावे त्याच्या समोर वर्तायचं आहे, वागायचं आहे. पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने, जीवाने, बुद्धीने, शक्तीने त्याच्यावर प्रेम करायचं आहे, त्याची भक्ती करायची आहे, त्याला उंचवायचं आहे. आणि तोच केवळ इस्रायलचा उद्धार करता आणि प्रभू म्हणून ग्रहण करून त्यांना चालायचं होतं. पण या लोकांना नको नको त्या गोष्टीचा मोह पडला आणि जिवंत देवाची भक्ती करायची सोडून अन्य गोष्टींच्या नादी ही लोक लागले. अशीच काही ना काही कारणं असतात आणि अशाच काही गोष्टी असतात की ज्या वेळेला मनुष्य देवापासून दूर होतो, त्या वेळेलाच माणसात आणि देवामध्ये अंतर पडतो. देव असं नाही, जो देवाचा भक्त आहे, जो जीवे भावे देवावर प्रेम करतो, अशा लोकांना देव कशाला जाणून बुजून टाकणार आहे, सोडणार आहे? नाही सोडणार. जर तुम्ही पूर्ण जीवे भावे, पूर्ण हृदयाने देवावर प्रेम करता आणि तुम्हाला एकही दिवस देवाचा विसर पडत नाही, देव तुम्हाला का टाकेल? जर तुम्ही देवाला प्रसन्न करण्यासाठी जीवन जगत आहात, देवाला आनंद देणारे जीवन जगत आहात आणि त्यालाच तुमचा उद्धार करता प्रभू म्हणून तुम्ही जीवन जगत आहात, तर अशा लोकांना देव सुद्धा नाही टाकत की जा माझ्यापासून लांब हो. नाही. देवाने वैऱ्यांवर प्रेम करायला आपल्याला शिकवलेलं आहे. तुम्ही जर देवाला मानणारी लोक आहात, तुम्ही देवावर विश्वास ठेवणारी लोक आहात, तुम्ही देवाची मुलं आणि देवाच्या मुली आहात आणि देव त्याच्या मुलांना, मुलींना कधी टाकत नाही, कधी दूर करत नाही. उलट जे त्याचं मेंढरू भटकलेलं असेल तर देव वाट बघतो, देव त्याच्यापर्यंत त्याची वचनं पोहोचवतो, त्याचा संदेश पोहोचवतो आणि देव वाट बघतो की माझं हे भटकलेलं आणि हरवलेलं मेंढरू पुन्हा कधी माझ्याकडे वळून येईल. हे देव वाट बघतो.
म्हणून नवीन करारात पेत्राच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, देवाच्या येण्याविषयी सुरुवातीपासून ऐकलेलं आहे. तरी पण कित्येक लोक म्हणतात, ज्याला विलंब लागला असे म्हणतात. खरं तर त्याने विलंब लावला का माहिती? अजून पण देव आला नाही त्याच्या लोकांना न्यायला, तर तो मोठ्या करुणेने, मोठ्या दयेने त्याच्या लोकांची वाट बघत आहे की आताच ही लोक पश्चाताप करतील, वळतील आणि माझ्याकडे येतील. म्हणून देवाने उशीर लावलाय. देवाने वेळ त्याच्या लोकांना दिलेली आहे की पूर्ण जीवे भावे तुम्ही पवित्र परमेश्वराची महिमा करा, राजाधिराज परमेश्वराची महिमा करा. त्यालाच तुमचा उद्धार करता प्रभू ग्रहण करून तुम्ही जीवन त्याच्यामध्ये त्याच्या गौरवासाठी जगलं पाहिजे. इथे या इस्रायली लोकांना देव बघा किती, बघा देवाचं प्रेम बघा. एवढं मायेने देव सांगतो, केवळ क्षणभर मी तुला सोडलं. कारण तुम्ही एवढे हट्टी बनलात, एवढे कठीण मनाचे बनलात की तुम्ही माझं ऐकायलाच तयार झाला नाहीत. मी संदेश त्यांच्याद्वारे तुमच्याशी बोलत होतो, माझ्या सेवकाच्या द्वारे मी तुमच्याशी बोलत होतो, पण तुम्ही तुमची मन कठीण केली आणि तुम्ही तुमचे हे कुमार्ग सोडून परत फिरून माझ्याकडे यायला मागितलंच नाही. मी अनेक वेळेला माझ्या सेवकाच्या द्वारे तुम्हाला सांगितलं, पश्चाताप करा, वळा, या माझ्याजवळ. मीच एक केवळ मुक्तिदाता आणि उद्धार करता तुमचा परमेश्वर आहे. पण तुम्ही तुमच्या मनाच्या कठीणपणामुळे तुम्ही माझ्यापासून म्हणजे देवापासून स्वतःला लांब केलं. पण आता जर तुम्ही पश्चातापी हृदयाने देवाकडे वळलेला आहात, तर देव पण म्हणतो, ठीक आहे, चल, क्षणभर मी तुला माझ्यापासून लांब केलते इस्रायला, पण आता मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन, मी तुला आता जवळ करीन, मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझा आहेस याकोबा. परमेश्वर या यशायाच्या पुस्तकामध्ये या इस्रायलवरती त्याचं जे प्रेम आहे ते अनेक वेळेला सांगत आहे. याकोबाला म्हणतो, म्हणजे ज्याला इस्रायल हे नाव दिलं, तो त्याला देव म्हणतो, तू माझा आहेस, मी तुला निवडलंय. तुम्ही देवाला मानणारी लोक आहात, देवावर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवणारी लोक आहात, तर विश्वास ठेवा, तुम्ही देवाची माणसं आहात, तुम्ही देवाची लोक आहात. देव तुमची शर्मिंदगी इज्जतीत बदलवेल. फक्त देवावर विश्वास ठेवा, देव तुम्हाला बहुगुणित तुमच्या जीवनात आशीर्वादात करायला भक्कम आहे. तुमच्या बाजूने लढायला उभा राहायला तो समर्थ आहे. पण तुम्हाला शेवटपर्यंत त्यालाच आणि फक्त त्यालाच तुमचा उद्धार करता आणि प्रभू म्हणून धरून राहणं असतं. देवाने जबरदस्ती केली नाही आणि आजही देवाची लोक जबरदस्ती तुम्हाला करणार नाहीत. निवड तुमची आहे. बायबल मध्ये सांगितले, माझ्या एका हातामध्ये जीवन आणि एका हातामध्ये मरण आहे. काय निवडायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला स्वतंत्रता आहे, पण तुमच्या या स्वतंत्रतेचा फायदा वाईट करू नका. तर या स्वतंत्रतेचा फायदा चांगल्यासाठी करा आणि योग्य ती निवड करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, शांती, आनंद आणि देवाचं सामर्थ्य तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणूनच देव म्हणतो, जीवन आणि मरण माझ्या हातात आहे. एका हातात जीवन, एका हातात मरण आहे. निवडायचं काय तो तुमचा प्रश्न आहे. जबरदस्ती तेव्हा केली नाही, आजही जबरदस्ती करत नाही. नाहीतर उगीच तुम्ही वेगळंच काहीतरी प्रचार केला कराल की मग आम्हाला धर्म स्वीकारायला सांगतात, अमकं करायला सांगतात. काही गरज नाही, काही गरज नाही. तुम्हाला फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि देवाचा शब्द तुम्ही घेऊन तुम्हाला जीवन जगायचं असतं. कारण जीवन देवाच्या शब्दातून येतं. ही पृथ्वी सुरुवातीला बेडोल होती, शून्य, आकार विरहित होती. देवाचा आत्मा जलाशयावर तलपत होता. पण या पृथ्वीवरती जीवन कधी या आलं आणि कधी जीवन हे वाढायला लागलं. ज्या वेळेला देव शब्द बोलला, तेव्हा त्याच्या शब्दातून या पृथ्वीवरती जीवन आलं. लक्षात ठेवा, माणसाची निर्मिती सुरुवातीला देवाने आदाम स्वतःच्या प्रतिरूपाचा बनवला, मातीचा पुतळा बनवला.
देवानेच बनवला, पण जोपर्यंत त्याने त्याचं जीवन, त्याने त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला नाही, तोपर्यंत तो पुतळा जीवधारी बनलाच नाही. त्याने त्याचा श्वास, त्याने त्याचं जीवन त्या पुतळ्यात फुंकलं आणि त्याला जीवधारी बनवला. म्हणून एकदा माणसामधून जीवन निघून गेला, आत्मा निघून गेला की माणूस पुन्हा निर्जीव होऊन जातो, काही कामाचा नाही. मग त्याला पुरा की गाळा, संपला विषय. आज हा दयाळू परमेश्वर प्रत्येक माणसाला, जसं या वचनामध्ये तो इस्रायलाला सांगतो, तसा आज तो आपल्याला पण सांगतो. तुम्ही माझ्या विरोधात गेलात, मला तुम्ही सोडलं, माझ्यात आणि तुमच्यात अंतर पडला, पण आता तुम्ही माझ्याजवळ पूर्ण जीवेभावे आलेले आहात. तर लक्षात ठेवा, केवळ क्षणभर, थोडा वेळ मी तुझ्यावर रुसलो, रागवलो, नाराज झालो, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर, म्हणजेच वचनातून सांगायचं झालं तर क्षणभर मी तुला सोडलं. आणि पुढे 8व्या वचनात म्हणतं, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविलं. तू असं वागलास, तू असं केलंस, तू मला सोडलंस, मला सोडून तू दुसऱ्यांच्या मागे लागलास. म्हणून परमेश्वर म्हणतो, मी तेवढा वेळ रागाच्या भरात माझं तोंड, माझा आवाज, माझं मुख, माझा शब्द मी तुमच्यापासून लपवला. आणि तुम्हाला शेवटी बोलायचं झालं तर एक प्रकारे दुष्काळच पडल्यासारखं झालं. ना देवाचं वचन मिळत, ना देवाचं दर्शन होत, ना काही घडत. देव म्हणतो, रागाच्या भरात, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, क्षणभर. पण देव क्षमा करणारा परमेश्वर आहे. पुढे वचनात तो म्हणतो, पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धार करता परमेश्वर म्हणतो. ठीक आहे, तू सांगून ऐकत नव्हता, तू मला सोडून दुसऱ्यांच्या मागे लागलास, माझ्या प्रेमात काही कमी पडली, माझ्या सामर्थ्यामध्ये काही कमी पडली, माझं तुमच्यावरती जे जीव होतं, मी जे जीव लावत होतो, जे प्रेम करत होतो, त्यात काही कमी पडलं तर तुम्ही मला सोडून अन्य दुसऱ्यांच्या मागे लागलात. आणि जिवंत देवाला सोडून त्या वेळेलाही जर अन्य निर्जीव वस्तूंच्या किंवा अन्य झाड पालामूर्त्यांच्या मागे लागून जर ही लोक त्यांना भजत राहिले, तर तो एक प्रकारचा तो सुद्धा व्यभिचारच व्हायचा. एखाद्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषावर प्रेम करायला लागली तर तो व्यभिचार झाला. देव म्हणतो, हे इस्रायला, मी तुझा पती आहे, मी तुझा धनी आहे, मी तुझा वर आहे, तू माझी वधू आहेस, तू माझा आहेस. आणि आज तुम्ही तुमच्या पतीला म्हणजे जिवंत देवाला सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या मागे लागलात, दुसऱ्यांना वर तुमचा बनवायला, तुमचा पती बनवायला. मग हा पाप नाही तर काय केलंय तुम्ही? तुमचा पती, तुमचा देव, तुमचा धनी अजून जिवंत आहे. आणि तो जो तुमचा देव आहे तो सर्वकाळ आहे, सार्वकालिक आहे, त्याला अंत नाहीये, असा हा परमेश्वर आहे. पण आता तुम्ही अशा चुक्या केल्यात. पण आता जर पुन्हा तुम्ही माझ्याकडे वळून येता तर लक्षात घ्या, मी तुझा उद्धार करता परमेश्वर आहे. आणि ते वचनात तो म्हणतो, मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्व काळ प्रसन्न राहील, मी तुझ्यावर खुश राहील, माझी दया मी तुझ्यावर करीन. मी आता माझं मुख, माझं तोंड, माझं शब्द, माझं वचन तुझ्यापासून लपवणार नाही. मी तुला माझ्या जवळ करीन, मी माझ्या वेगेत तुला घेईन, कारण तू माझा आहेस, असं परमेश्वर म्हणतो. केवळ क्षणभर का देवाने, का देवाच्यात आणि या इस्रायली लोकांमध्ये अंतर पडला? का केवळ क्षणभर परमेश्वराने या लोकांना सोडलं? यांच्या चुक्या. अरे देव आहे ना तुमचा, ज्याचे अनुभव तुम्ही आजपर्यंत घेतलात, ज्याचं सामर्थ्य तुम्ही तुमच्या जीवनात पाहिलेलं आहे, मोठी मोठी कामं तुम्ही तुमच्या जीवनात त्याची पाहिलेली आहेत. मिस्र देशातून, गुलामगिरीतून त्याने तुम्हाला सोडवलेलं आहे. आणि मिस्र देशातही त्याची मोठमोठी आश्चर्यचकित करणारी तुम्ही कामं पाहिली.
अक्षरशः तुम्ही जवळून देवाचं सामर्थ्य पाहिलंय, आणि तरी पण ज्या गोष्टी सुकलेल्या मेलेल्या आहेत, ज्यांना तोंड असून बोलू शकत नाही, हात असून पुढे करू शकत नाही, डोळे असून बघू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही, तुम्ही मला सोडून तिकडे वळलात. आज या उच्च स्थानावरती, आज या झाडाखाली, परवा त्या झाडाखाली, आज या टेकडीवर काय करता तुम्ही? मी तुझा परमेश्वर जिवंत आहे. का माझ्यापासून दूर जाता? का मला सोडता? देव माणसावरती अमर्याद प्रेम आजही करतो. देवाने सुरुवातीपासून माणसावर प्रेम केलं. देवाने सुरुवातीपासून माणसावर प्रेम केलं, आणि देव माणसाला टाकत नाही, सोडत नाही, तर माणूसच स्वतःच्या हट्टाप्रमाणे, स्वतःच्या मनाला पटेल अशा मार्गाने चालायला लागतो आणि देवापासून दूर जातो. एखादा मेंढपाळ मेंढर चारत असेल, अख्खं कळप मेंढरांचं त्याच्या बरोबर चरतोय आहे, आणि त्याचा एक मेंढरू जर त्या कल्पातून निघून दुसरीकडे भटकत असेल, तर त्या दोष मेंढपाळाचा बोलायचं नाही, त्या दोष त्या मेंढराचा आहे. एवढा कळप एका ठिकाणी त्याच्या जवळ आहे, चरत आहे, मग तुला एकट्याला काय कमी पडू देतो? एवढ्याने जर पुरू शकतो, तर तुला काय कमी पडू देणार आहे तो? पण जर तुला सवय लागली, आज इकडे तोंड घाल, तिकडे तोंड घाल, तर त्यात आता देव तरी काय करणार आहे? की तुम्ही अक्षरशः तुमच्यावर दया करणारा, तुमच्यावर प्रेम करणारा, तुम्हाला क्षमा करणारा, तुम्हाला आशीर्वादित करणारा, तुमचा उद्धार करणारा देव, त्यालाच तुम्ही सोडलात, पाठ दाखवली. कसं व्हायचं? जर त्यालाच तुम्ही सोडलेलं आहे, तर तुम्हाला क्षमा कोण करणार आहे? तुमच्या प्रार्थनांना उत्तर कोण देणार आहे? कोण तुमच्या सहाय्यासाठी हात लांब करणार आहे? कोण तुमच्या वादळात तुमच्या जोडीला उभा राहून तुला स्थिर आणि मजबूत ठेवणार आहे? कोणी नाहीये देव सोडून. वादळात आणि दुष्काळात साथ देणारा देवच आहे. लक्षात ठेवा. संकटात उभा राहणारा पाठी राखा परमेश्वर आहे आपला, आणि त्यालाच तुम्ही आज सोडता, त्याच्यापासून दूर जाता. कोणाला घाबरलात? कुठल्या धमक्यांना घाबरलात? कसला विचार केला तुम्ही? पुढे काय परिणाम होईल? लग्न कशी होतील? हे कार्य कसं होईल? कुठल्या गोष्टीचा विचार केला? या स्कीमा कशा मिळतील? हे काम कसं कोण करेल? कसला तुम्ही विचार केलात? आणि काय विचार करून आज तुम्ही जिवंत देवापासून दूर झालात? पण जर आज तुम्हाला तुमची चूक मांडणी असून तुम्ही जर देवाला शरण पूर्ण जीवे भावे यायला तयार असाल, तर तो जिवंत देव, तो परमेश्वर त्या सगळ्या लोकांना आपल्याला सांगत आहे, रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून लपवलं, पण बायबल मध्ये वचन म्हणतं, मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन. अरे तू माझा आहेस, मी तुला जन्म दिलेला आहे. तुला जाणीव नसेल, तुझी अक्कल चालत नसेल, पण माझं जे प्रेम आहे ते तेवढ्या पुरतं प्रेम नाहीये. माझं प्रेम म्हणजे देवाचं प्रेम अनंत काळ अमर्याद आहे. म्हणून तुम्ही चूक पदरात घेऊन जर त्याच्याजवळ क्षमा मागत असाल, तर तो नाटक नाही करणार. हा जा, हो जा, मी नाही माफ करणार, मी नाही बोलणार. ही माणसं नाटक करतात. देव असा नाही. देव लगेच त्या व्यक्तीला त्याच्या व्यंगेत घेतो आणि क्षमा करतो आणि आशीर्वादित करतो. क्षणभर, या 7व्या वचनात केवळ क्षणभर मी तुला सोडलं, मी फक्त तुला क्षणभर सोडलं, तर तुझी अवस्था अशी झाली, कावऱ्या बावऱ्यासारखा झाला. सैरा वैरा तुझं मन भटकायला लागलं. इकडे जाऊ, तिकडे जाऊ, याच्या दारात जाऊ, त्याच्या दारात जाऊ, यांचा दरवाजा ठोकू, याला फोन लावू, त्याला फोन लावू, कोण मला मदत करेल, काय करू, जागा विकू का, घर विकू, गाडी विकू की काय करू, माझं कसं होईल. फक्त क्षणभर मी तुला सोडलं, तर तुझ्या पायाखालची जमीन निघून गेली. ही तुझी अवस्था झाली.
शेवटी कीटकच देवापुढे मनुष्य जसं बोलायचं तर. क्षणभर मी तुला सोडलं तर तुझी अवस्था अशी झाली. पण आता जर तुझी अक्कल ठिकाणावर आले, आता जर तुला पश्चाताप होत आहे आणि आता जर पुन्हा वळून तू माझ्याकडे येत असशील आणि आलेला आहेस, तर लक्षात ठेव, मोठ्या करुणेने मी तुला जवळ घेईन. मी नाटक नाही करणार, मी नाटक करत बसणार नाही. जा, एवढ्या दिवसानंतर मी बोलेल. मी नाटक नाही करणार. जा, मला हे आणून दे तर मी तुला माफ करेल. नाही, जेव्हा तुम्ही हृदयाने देवाजवळ येता, पश्चातापी हृदयाने, तुटलेल्या मनाने, त्यावेळेला देव पण मोठ्या करुणेने, देवाची दया आणि देवाची कृपा आपण मोजू शकत नाही. देव खूप कणवाळू आहे, मायाळू आहे. माया करतो, प्रेम करतो आपल्यावर. त्याच्या प्रेमाचा कधी विसर पडू देऊ नका. म्हणून विधवा स्त्री ज्या वेळेला तिचा मुलगा मरण पावला आणि तिच्या मुलाला तिरडीवर घेऊन चालले होते त्याची अंत्यविधी करायला, त्यावेळेला जी ती स्त्री होती ती रडत होती. कारण तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंतचा जो आधार तिच्या मनात होता की माझ्या म्हातारपणाची काठी माझा मुलगा आहे, माझा आधार हा आहे, मला विचारणारा माझा मुलगा आहे, मला दुखलं गुकलं की माझा मुलगा मला बघायला आहे. तिच्या मनात किती त्यावेळेला असेल विचार आणि आधार वाटत असेल. पण ज्या दिवशी तिच्या मुलाला मृत्यूने गाठलं, त्या दिवशी त्या बाईची काय अवस्था झाली असेल. अख्खं जग तुटल्यासारखं तिच्यासाठी झालं असेल. काय करू मी आता, कसं होईल माझं, कोण आहे मला विचारणारा, कोणाला पडली. आज भावाला भावाची पडली नाही तर आज परकी लोक, शेजारची लोक, नातेवाईक काय मला विचारायला येणार आहेत. कोण रोज रोज येऊन विचारेल, तू बाई एकटीच आहे, वयस्कर आहेस, म्हातारी आहेस, तू धड कामही करू शकत नाही, टेन्शन घेऊ नको, रोज मी तुला जेवण घेऊन येईन किंवा एवढे पैसे मी तुला पुरवत राहील. कोण आहे हो आज या जगात एवढा दयाळू, एवढा प्रेम करणारा, एवढा विचारणारा कोण आहे. मी तर म्हणे आज किती दिखावा करत असतील तुमच्या पुढे, मी खूप प्रेम करतो, मी खूप प्रेम करतो. एकदा तुमच्यापासून त्यांना काही मिळायचं बंद झालं की त्यांचं प्रेम आटत जातं, त्यांचं प्रेम आटत जाईल. खरं प्रेम तेच असतं की ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखाचा अगदी आपण विचार करतो, मग आपल्याला त्रास झाला तरी चालेल. देवाने तर तेच केलं ना. खरं प्रेम करतो म्हणून त्याने तुमच्या माझ्या सुखाचा विचार केला आणि स्वतः वेदना सहन केल्या आणि कालवरीच्या क्रूसावरती स्वतःचा प्राण अर्पण केला. लहू लुहान चालता, रक्ताच्या धारा धारा शरीरातून वाहत होत्या. त्याच्याकडे बघितलं ना तर मन बसेल, त्याच्यावर प्रेम होईल असं काहीच राहिलं नव्हतं त्याच्यात. म्हणून तिथे असणाऱ्या लोकांनी, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तोंड मुस्कटली, तोंड फिरवली आणि तिथून निघून गेले, अशी अवस्था त्याची केली होती. त्याच्यामुळे नाही, तुमच्या माझ्या प्रेमापोटी त्याने सगळं सहन केलं. तुम्हाला मला सुखी ठेवण्यासाठी, तुम्हाला मला नरकाच्या शिक्षेपासून सोडवण्यासाठी, तुम्हाला मला या दुखण्यातून सोडवण्यासाठी त्याने सगळ्या वेदना आणि दुखणं आणि पापांची शिक्षा, तुमच्या माझ्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेऊन स्वतःला अर्पण केलं. हे खरं प्रेम आहे. आणि आज असं खरं प्रेम जगात नाहीये. आज ज्याला त्याला वाटतं की माझं चांगलं झालं पाहिजे, मग तिचं वाटोलं का लागेना, त्याचं सत्यानाश का होईना, मला फरक पडत नाही. आज ही अवस्था आहे. आणि एकदा काय एखाद्याकडून मिळायचं बंद झालं की यांचं प्रेम संपतं, यांची मैत्री संपते, यांची नाती संपतात. एखाद कुठेतरी एखाद दुसरं असं चांगलं भेटेल. पण सर्वात उत्तम, सर्वात चांगला परमेश्वर आहे. किती देवाचं प्रेम. कोण येईल या विधवा स्त्रीची विचारपूस करायला हो? आहे कोण? आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याची वचनं तुम्ही घेता, एकमेकाला वचन देता की मी शेवटपर्यंत तुला साथ देईल, तुला कधी सोडणार नाही. कोणी वचन पूर्ण केलं हो? कधी हा मेला तर कधी ती मेली. पहिल्यांदा कधी हा मरतो तर नंतर ती मरते, कधी हा मरतो तर ती मरते. काय
राहिलंय. आज प्रेम या जगात वेळेनुसार बदलत चाललेलं आहे. आज लोकांना खरं प्रेम कळत नाही. आज लोकांना खरं जीव कळत नाही. म्हणून तर लोकांना देव नको. लोकांना अनेक वेळेला लोकांना दारू लाग पाहिजे. अनेक वेळेला लोकांना मजा मस्ती पाहिजे. धिंगाणे घालायला पाहिजेत नको तिथे. अनेक वेळेला लोकांना नको नको त्या गोष्टी पाहिजेत. आणि लोक नको नको त्यातून प्रेम शोधायला तयार असतात. कशातून प्रेम तुम्हाला मिळणार आहे? आम्हाला खरं प्रेम देवापासून आहे. देव खरं प्रेम करतो. माणसंही असतील तुमची प्रेम करणारी, पण देवा एवढं तर कोणी प्रेम करू शकत नाही आपल्यावर. एवढं प्रेम परमेश्वर आपल्यावर करतो. माणसाच्या आयुष्यात ऊन सावली असतेच, पण जिवंत देवाला धरून राहा. तुम्ही उपचार करा किंवा नका तो तुमचा प्रश्न, पण जर विश्वास मजबूत असेल, देव कुठूनही तुम्हाला बरं करेल, आशीर्वादित करेल. क्षणभर, एक क्षण, एक क्षणाचा भरोसा आहे कोणाचा? माणसाचा भरोसा आहे. आज आपण देवात आहोत, येशूत आहोत, म्हणून आपण विश्वासाने बोलू शकतो. पण पूर्वी जर विचार नीट केला असता तर एका क्षणाचा तरी भरोसा होता. आज तुम्हाला भरोसा आहे हा पावसाळा आहे तरी एवढा गरम होतोय. आता तुम्हाला भरोसा आहे की पाऊस पडणारच नाही. अचानक पडतो, अचानक जातो. माणसाचंही तेच आहे. अचानक येतो, अचानक जातो. काय सांगणार आहात? पण देव काय म्हणतो माहितीये? एक क्षणभर. परमेश्वर या 7व्या वचनात म्हणतो केवळ क्षणभर मी तुला सोडलं. देवाची इच्छा नव्हती तुला सोडायची. देवाची इच्छा नव्हती तुला टाकायची. देवाची इच्छा नव्हती तुझ्यापासून लांब जायची. आणि बायबल मध्ये पण देवाचं वचनात देवाने सांगितलंय मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. हे देवाने सांगितलंय. जर तुम्ही देवाला धरून राहाल, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून राहाल, मग आयुष्यात वादळ जरी आलेला असेल तरी पण त्या वादळात तुम्ही देवाची महिमा पाहाल आणि देवाचा गौरव कराल. हो, देवाला नाही तुम्हाला सोडायचं की जा तू माझा नाहीस. नाही, तू काला आहे, तू गोरा आहे, तू उंच आहे, तू बुटका आहे, तू जाडा आहेस, पातळ आहेस, कसा का असेना, तू श्रीमंत आहेस, गरीब आहेस, कसं का असेना, पण जर तू हृदयातून देवावर विश्वास ठेवलेला आहे, देवाजवळ आलेला आहे, आता त्या देवाचं वचन तुमच्यासाठी आहे की तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. हा, पण तुझ्यात आणि माझ्यात अंतर कधी पडेल माहितीये? ज्या दिवशी तू स्वतःहून मला सोडून जाशील त्या दिवशी. ज्या दिवशी तू स्वतःहून मला सोडून जाशील त्या दिवशी मी तर तुला समजवेल वचनाच्या द्वारे, माझ्या सेवकांच्या द्वारे मी तुझ्याशी बोलेल, मी तुला सांगेल. पण जर नाहीच तू ऐकलास, तुझ्या मनाच्या हट्टाप्रमाणे वागायला तू माझ्यापासून गेलास, तर मी तुझ्या मागे मागे नाही येणार. थांबणारे येणारे मी तुझ्या मागे मागे नाही येणार. माझं वचन तुझ्यासाठी मी देईल, शब्द देईल. तू माझ्या शब्दांवर भरोसा ठेवून माझ्याजवळ राहिलास तर ठीक, नाहीतर तुझी इच्छा. कारण निवड करायची तो तुझा प्रश्न. बायबल मध्ये लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 15 मध्ये ज्या वेळेला आम्ही उधळ्या पुत्रांविषयी वाचतो, तिथे आम्हाला कळतं की त्या माणसाला 2 मुलं होती आणि एक जो मोठा होता तो बापाचा ऐकायचा, शेतात काम करायचा, आणि लहान होता तो जरा लाडकाच होता. आणि जरा कधी कधी जे लाडके असतात ते अति कधी करतात. आणि एक दिवस त्या लाडक्याच्या मनात, त्या लहानाच्या मनात आलं आणि तो बापाला सांगतो माझा हिस्सा मला दे. ही जी संपत्ती आहे ना, यातला जो वाटा माझा आहे तो माझा वाटा मला दे. बाप म्हणतो, आई म्हणते सगळं तुझंच आहे ना, आमचं जे आहे ते तुझंच आहे. अजून बारीक आहे, तुला अक्कल पण आहे आणि तू वाटे मागतो, बापाशी असं बोलतो. पण तो मुलगा काही ऐकेना. आता तारुण्यात आलाय ना, रक्त गरम आहे, जोश मध्ये आहे घडी. माझा हिस्सा, माझा वाटा मला द्या. शेवटी नाईलाजाने त्याचा वाटा त्याला देतात. तो वाटा घेतो आणि तिथून निघून जातो, दूर ठिकाणी निघून जातो.
जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता, धन दौलत होती, मस्ती केली, मजा केली, ऐश आरामाची जिंदगी जगला. आणि जोपर्यंत गुळाला गोडवा होता तोपर्यंत मुंग्या माशा सगळ्या त्याला चिटकून राहायच्या. आणि ज्या वेळेला पैसा संपला, एक 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 दोस्त दोस्तीने लांब निघून गेला त्याच्यापासून. कारण आता याच्यापासून काही मिळे ना, संपला, रिकामा झाला. आणि शिवाय त्या ठिकाणी दुष्काळ पडला, त्याला नोकरी कुठे मिळेना, त्याचा जो पैसा होता तोही संपला. आणि अशी परिस्थिती आली, त्याला कुठे कामही मिळेना. एका ठिकाणी त्याने पाहिलं त्या माणसाची डुकरं आणि त्याने जाऊन त्याला विनंती केली, मला काही काम मिळेल का? तो माणूस म्हणतो, काही काम तुला द्यायला माझ्याकडे नाहीये, एवढं फक्त डुकरं सांभाळायची असतील तर सांभाळू शकतोस तू, पण तुला पगार बिगार द्यायला माझ्याकडे काय नाही. डुकरं जे खातील ना, काय शेंगा बिंगा काय पडलेलं ते तुला खाऊन राहता आलं तर राहायचं, पगाराची आणि बाकी कुठल्या गोष्टीची अपेक्षा करायची नाही. शेवटी नाईलाजाने त्या कामात हात घातला. वाईट दिवस सुरू झाले, कोणी साथ द्यायला नाही हो. आठवण आली मागील दिवसांची. माझ्या बापाच्या घरात तर अन्नाची रेलचेल आहे, नोकर चाकर पण पोट भरून खातात, टाकस तवसर खातात, एवढं आहे माझ्या बापाच्या घरात. आणि आज मी जो महलात बसणारा, आज उकिरड्यावर बसायची वेळ आली. हो, बापाला सोडून गेलास ना गुरुमाईत, बापाच्या विरोधात गेलास ना. बाप सांगत होता, त्याच्या मुखातून शब्द वचने येत होती, पटली नाही. गुरुमाईत गेलास, घमंडी मनाने गेलास त्याच्यापासून लांब, म्हणून आज तू चांगल्या ठिकाणावरून उकिरड्यावरती बसायची तुझी वेळ आली. शेवटी त्याला पश्चाताप झाला आणि त्याने मनात निर्णय केला, मी पुन्हा माझ्या बापाच्या घरी जाईल, माझ्या बापाजवळ, आणि मी पश्चाताप करून त्याला सांगेल, बाबा मी चुकलो, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायक नाही, मला चाकर म्हणून तरी घ्या. आज माझी बाहेर अशी अवस्था आहे, निदान नोकर बनून राहिलं तर खायला तर भेटेल पोटभर. बाप तो बाप हो, बापाची माया होतो गेली तिथे. बापाने त्याच्या पोराला पाहता क्षणी नोकरांना आज्ञा दिल्या, चपला आणा, अंगठी आणा, हे आणा, ते आणा. आणि बापाने त्याला त्या जसा मुलगा होता, वास येऊ की घाण झालेला असो, जसा मुलगा त्याला दिसल्या त्याने त्याला कवटाळलं, मिठी मारली, चुंबन घेतलं. आणि बापाजवळ ज्यावेळेला त्याने पश्चाताप केला पोराने, बापाने त्याला नोकर म्हणून नाही, केवळ क्षणभर मी तुला सोडलं होतं, पण मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेन. तू माझा आहेस, तू चुकलास, तू भटकलास, पण मी बाप आहे. मी आजही माझ्या जागेवर ठाम आहे, आजही मी माझ्या शब्दात ठाम आहे, आजही तेवढाच मी प्रेमळ आहे. आणि आजही मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो, जेवढं प्रेम तू मला सोडून जाण्याच्या आधी करत होतो, तेवढंच आजही मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मी वाट बघत होतो, कधी तू पुन्हा पश्चाताप करून माझ्या जवळ येशील. आणि आज तो दिवस आला. आणि त्या बापाने त्याला जसा मुलगा होता, माखलेला असो, घाण झालेला असो, कपड्यातून वास आलेला असो, मिठी मारली, चुंबन घेतलं आणि मोठ्या करुणेने त्याला जवळ केलं आणि पुन्हा होता त्याच स्थानावरती त्याला विराजमान केलं. केवळ क्षणभर मी तुला सोडलं रे. माझी इच्छा नव्हती, माझं मन मारलं मी, माझं हृदय दुखलं, माझं मन नाराज झालं, कारण तू सांगून ऐकायलाच तयार नव्हतास. तुझ्या डोळ्यांवर आणि तुझ्या मनावर जी पट्टी पडली होती, सैतानाने टाकली होती, त्यामुळे तुला माझं प्रेम, माझी भाषा, माझं तुझ्यावर जीव लावणं तुला दिसत नव्हतं, कळत नव्हतं. आणि जगातल्या गोष्टींमध्ये मजा करण्यासाठी तू माझ्यापासून लांब गेलास. पण असू दे, मी माझ्या मनावर दगड ठेवलं तोपर्यंत, पण तरी पण मी रोज तुझी वाट बघत होतो. आणि आज तो क्षण आला. म्हणून त्याने चाकरांना सांगितलं, चांगलं करडू घ्या, कापा, मेजवानी करा, कारण जो हरवला होता तो सापडला आहे आणि जो मेला होता तो जिवंत झाला आहे. आनंद करा, मेजवानी करा, पार्टी करा. हे बापाचं प्रेम आहे हो, हे उदाहरण आहे. पण हे देव बापाचं प्रेम आहे. साऱ्या मानव जातीवर एवढं प्रेम परमेश्वर करतो.
म्हणून देव या वचनात म्हणतो, रागाच्या आवेशात मी क्षणभर मी आपले तोंड तुझपासून लपवलं. माझी इच्छा तर होती तुझ्या समोर यायची, तुझ्याशी बोलायची, तुझं ऐकायची, सगळं होतं, पण तूच तयार नव्हतास ना. तुझं मन एवढं हट्टी करून ठेवलं, त्यामुळे मला थोडस असं वागावं लागलं. म्हणजे निदान तुला तेवढा वेळ का होईना, नंतर जाणीव तर होईल की माझा कोणीतरी होता विचार करणारा, स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर जीव लावणारा, स्वतःचा विचार न करता आधी माझा विचार करणारा होता कोणीतरी. तुला जाणीव हवी, हीच मी वाट बघत होतो. आणि आज तुला जाणीव झाली आणि तू माझ्याकडे फिरून आलास, तर टेन्शन घ्यायचं नाही. मोठ्या करुणेने मी तुला पुन्हा जवळ करेन. देव आहे हो. म्हणून ख्रिस्तातही जमलेल्या प्रियानो, देवाला पाठ दाखवू नका. श्रीमंत मनुष्य येशूकडे येतो, उत्तम गुरुजी, शाश्वत जीवन प्राप्त व्हावी म्हणून मी काय करावं? प्रभू म्हणतो, तुला आज्ञा ठाऊक आहेत ना? खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या आई बाबाचा सन्मान कर, तसेच संपूर्ण जीवाने, बुद्धीने, शक्तीने, प्रीतीने देवावर प्रेम कर, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हो, हे मला लहानपणापासूनच मी या सगळ्या आज्ञा पाळतो, माझ्यात काय कमी आहे असं? देव म्हणतो, तुझं असं नसेल ते सगळं विक, गोर गरिबांना दे आणि चल माझ्या मागे. खिन्न झाला गडी. देवाचा शब्द त्याने टाळला आणि देवाचा शब्द मानला नाही, देवापासून निघून गेला. नाही सार्वकालिक जीवन त्याला मिळालं. तुम्हाला देवाचा शब्द आणि वचन किती कठीण वाटत असेल, तरी पण देवाला सोडून जाऊ नका. त्याच्यात चालण्यासाठी आणि पूर्णत्व येण्यासाठी देवाने तुम्हाला मला सहाय्यक दिलेला आहे. तो म्हणजे त्याचा स्वतःचा पुत्राचा पवित्र आत्मा त्याने दिलेला आहे. तो आपला सहाय्यक आहे. तुम्ही फक्त धीर धरा आणि वाट बघा. तोच आपल्याला त्याच्या शब्दात चालण्याची शक्ती देईल. हिम्मत हारू नका. तो आपला मदतगार आहे, देवाचा आत्मा. या श्रीमंत मनुष्याने, तो फार धनवान होता म्हणून त्याला हे पटलं नाही, देवाला पाठ टाकून म्हणजे निघून गेला देवापासून. असं तुम्ही करू नका. देवाला धरून राहा, देवामध्ये राहा. सार्वकालिक जीवन देवापासूनच आहे, लक्षात ठेवा. देव फार काळ तुमच्यापासून लांब राहणार नाही. देव फार उशीर लावणार नाही. देव फार काळ तुम्हाला रडवत ठेवणार नाही. बायबल मध्ये सांगितले, तो त्याच्या भक्तांचे अश्रू बुधडीत साठवून ठेवतो, लक्षात ठेवा. म्हणून फार काळ तो तुम्हाला दुःखात, संकटात पडून ठेवणार नाही. ज्या दिवशी पूर्ण हृदयाने तुम्ही त्याचा धावा कराल, त्या दिवशी तो म्हणेल, हो मी आहे तुझ्यासाठी आणि तुला मुक्त करेल. म्हणून जाऊ नका देवापासून लांब. देवाला धरून राहा. जरी चुकून तुमच्याकडून एखादं पाप झालं, तरी पण पश्चातापी हृदयाने देवाला शरण या. पश्चाताप करून क्षमा मागा, पण देवाला सोडू नका. शौलाने तीच चूक केली आणि जी तंत्रमंत्र चेटूक करणारी बाई होती तिच्याकडे गेला देवाला सोडून. नडलं त्याला. युद्ध झालं पलिश्त्यांबरोबर, त्याचा अख्खा खानदान तो मरून गेला युद्धात. दावीद राजाचं बघा, दावीद राजाकडून चूक झाली. बत्शेबा बरोबर त्याने पाप केलं आणि त्याच्यानंतर तिच्या नवऱ्यालाही त्याने डाव रचून युद्धामध्ये कसा संपेल प्लॅन करून संपून टाकलं. पण ज्या वेळेला सेवकाच्या द्वारे त्याची चूक त्याला कळवण्यात आली, त्याला तर माहित होतं, पण कसं लपवा छपी करायची माणसाची कामं राहतात. पण नंतर नातानाच्या द्वारे त्याला चूक कळवण्यात आली. त्याने दाविदाने नंतर पश्चाताप केला, देवाजवळ क्षमा मागितली, प्रार्थना त्याने केल्या. सोडलं नाही देवाला. तो पण जर या शौलासारखा देवाजवळ बसलाच नसता प्रार्थना करायला, पुन्हा पूर्वीसारखा देवात आलाच नसता, तर कदाचित त्याचे पुढचे दिवस वेगळेच काही असते, चुकीचे. पण त्याने देवाला धरून राहिलं, पश्चाताप केला, क्षमा मागितली, म्हणून सगळं पुन्हा व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर शमूएल संदेष्टा त्या पिरियड मध्ये होता आणि शल्मोन राजा, दाविदाचा मुलगा जो होता, तो दाविदानंतर शल्मोन राजा बनला. शल्मोन बरं का, लक्षात ठेवा.
पण दाविदाने पश्चाताप केला, क्षमा मागितली, तेव्हा कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. देव नाही तुम्हाला सोडणार. तुम्ही दुःखात असा, संकटात असा, समस्येत असा. ज्या वेळेला इस्रायली लोक मिसर देशातून गुलामगिरीतून निघाल्यानंतर अध्याय निर्गमन 15 मध्ये आम्ही ज्या वेळेला वाचत जातो, मरीबा इथं जे उदाहरण दिलेलं आहे, तिथे गेल्यानंतर त्यांना पाण्याची टंचाई पडली, त्यांना प्यायला पाणीच मिळालं नव्हतं. मरीबा ठिकाणी त्यांना पाणी मिळालं, ते पण कडू 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 पाणी प्यायला त्यांना मिळालं. आणि ती लोक कुरकुर करायला लागली. मारा येथे या सगळ्या गोष्टी झाल्या. मारा या ठिकाणी ती लोक गेले आणि तिथे त्याच्यानंतर मारा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे पाणी मिळालं ते पण कडू पाणी मिळालं. मग लोक कुरकुर करायला लागले. मोशेने देवाचा धावा केला आणि देवाने सांगितलं की ह्या झाडाची फांदी आणून टाक, आणि त्याच्यानंतर ते पाणी व्यवस्थित झालं. ती लोक त्या प्रवासाला लागले आणि त्या वेळेत देवाने असं अद्भुत काम केलं की बायबल मध्ये सांगितले, मग ते एलिम येथे आले आणि तेथे पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. तुमच्या आयुष्यामध्ये किती परिस्थिती कशी असो, समस्या किती असो, लक्षात ठेवा, देव जर तुमच्या बरोबर आहे तर देव तुमचं जीवन बदलवायला समर्थ आहे. मारा या ठिकाणी ती लोक आले म्हणजे कडू, सगळं तिथे ते पाणी जे होतं कडू लागायला लागलं. पण देवाने तिथे अद्भुत काम केलं, त्याच्या सेवकाला सांगितलं आणि तिथे त्या गोष्टी बदलल्या गेल्या. देव तुमच्या आयुष्यामध्ये अद्भुत काम करेल. आज तुम्ही मरुभूमीतून चाललेले असाल, तुमच्या आयुष्यातून मारासारखं एखादं ठिकाण तिथे तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं असेल, पण निराश होऊ नका. देव त्याच्या वचनाची फांदी तुमच्या तिथे टाकेल आणि कडू झालेलं जीवन सगळं गोड करेल. आणि जरी तुम्ही आज मरुभूमीतून चाललेले असाल, निराश होऊ नका. कुठेही तुम्हाला पाणी प्यायला, पाणी आणि खायला काही दिसत नसेल, तरी पण त्या वादळात, त्या वाळवंटात परमेश्वर तुमच्यासाठी खजुरीची झाडं उगवेल आणि तुमच्यासाठी पाण्याचे झरे तयार करून देईल. म्हणून तिथे 12 पाण्याचे झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. खाऊन पिऊन तृप्त झाले. देव बरोबर आहे. तुम्ही देवाशी प्रामाणिक आहात, विश्वास योग्य आहात, तर देव तुम्हाला कधी सोडणार नाही. लक्षात ठेवा. आणि जरी आयुष्यामध्ये वादळ आलं तरी पण देव तुमच्या बरोबर राहील आणि तुम्हाला आशीर्वादित करील. तुमचे जीवनातले दिवस बदलवेतो. या इस्रायली लोकांचा जो प्रवास होता वचनदत्त देशामध्ये जाण्याचा, त्या प्रवासामध्ये कितीतरी संकटांना आणि समस्यांना आणि कितीतरी त्यांच्या मार्गामध्ये अडखळण आणि कितीतरी वेळेला दुष्काळाचे दिवस, म्हणजे पाणी प्यायला नाही, खायला काही या ठिकाणी नाही, अशी परिस्थिती होती. पण या त्यांच्या आयुष्यातल्या अशा मार्गात पण देवाचा महिमा तिथे त्यांच्या बरोबर होता. म्हणून बायबल म्हणतो, तो दिवसा मेघस्तंभाने आणि रात्री अग्निस्तंभाने त्यांच्या बरोबर राहिला. जर त्यांच्या या मरुस्थळामध्ये जर देव त्यांच्या बरोबर होता, देवाचा प्रकाश त्यांच्या बरोबर होता, देवाचं तेज त्यांच्या बरोबर होता आणि देवाने त्यांच्या जीवनाच्या वाईट दिवसात त्याची देवाची महिमा प्रकट केली आणि त्याच्या लोकांना गौरवातून गौरवात नेलं, तर विश्वास ठेवा, तो देव तुमच्या बरोबर आहे. त्या देवाचा प्रकाश तुमच्यावर आहे आणि त्या देवाची सुरक्षा तुम्हाला सुद्धा आहे. म्हणून निराश होऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि देवाबरोबर चालायला लागा. आज देवाचं वचन म्हणतं, केवळ क्षणभर मी तुला सोडलं. का सोडलं? आपल्याच कुठेतरी चुक्या. पण जर पश्चातापी हृदयाने देवाजवळ आलात तर देव म्हणतं, मी केवळ क्षणभर तुला सोडलं, पण मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेल. तू माझ्यापासून लांब झाला होता, मी तुला तुझ्या अशा गोष्टींमुळे सोडलं होतं, पण आता तुला जाणीव झाली, तू माझ्या जवळ आलास, तर लक्षात ठेव, मी तुला आता कधी सोडणार नाही. तू माझा आहेस आणि माझा तू आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. तोच तुम्हाला महिमेत नेईल. थँक्यू जीसस. जलाल से
जलाल से जलाल में बढ़ा मुझे मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे मुझसे बोल रूहे पाक
का चेहरा दिखा मुझे, जलाल से बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे। मेरी दुआओं को आज छू ले रूहे पाक खुदा। मेरी दुआओं को आज छू ले रूहे पाक खुदा। वचनों से अपने मर्मादू कर दे पवित्र आत्मा। वचनों से अपने मर्मादू कर दे पवित्र आत्मा। हे दुआ रूहे पाक, हे दुआ रूहे पाक, जलाल से जलाल में बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे, जलाल से बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे। मुझसे दूर रूहे पाक, मुझसे दूर रूहे पाक, मुझसे दूर रूहे पाक, मुझसे दूर रूहे पाक, जलाल से जलाल में बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे, जलाल से बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे। तू ईसायत मेरा सजाए, हे रूहे पाक खुदा। तू ईसायत मेरा सजाए, हे रूहे पाक खुदा। सोचो ख्यालों को मेरी छोड़े, हे रूहे पाक खुदा। सोचो ख्यालों को मेरी छोड़े, हे रूहे पाक खुदा। मुझको रूहे पाक, मुझको रूहे पाक, मुझको तू रूहे पाक, मुझको तू रूहे पाक, जलाल से जलाल में बढ़ा मुझे, मेरे यीशु का चेहरा दिखा मुझे,
प्रभूचं स्वागत करा तुमच्या जीवनात. जोरात जोरात टाळ्या देऊन स्वागत करा. जोरात जोरात टाळ्या देऊन देवाचं स्वागत करा तुमच्या आयुष्यात. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. आता पवित्र आत्मा तुमच्यावर येत आहे. आता तो स्पर्श करत आहे, तुम्हाला स्पर्श करत आहे. देवाचं सामर्थ्य उतरत आहे. आता प्रभूचा हात तुमच्यावर येत आहे. देवाचा हात तुमच्यावर येत आहे. राईट नाव पवित्र आत्मा स्पर्श करीत आहे. आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरत आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये फिरत आहे. अनेक लोकांना तो स्पर्श करत आहे. अनेकांना तो स्पर्श करत आहे. देवाचा आत्मा इथे आहे, तो तुमच्यामध्ये फिरत आहे. तो तुम्हाला स्पर्श करायला आलेला आहे. काहीतरी घडत आहे. देवाची कामं घडत आहेत. आजार निघून चाललेले आहेत. दुःख, संकट, समस्या निघून चाललेल्या आहेत. तुमच्या घरादारातून प्रॉब्लेम, सैतानाचे अधिकार निघून चाललेले आहेत. अंधकाराचं सामर्थ्य निघून चाललेलं आहे. आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देवाचा प्रकाश उतरत आहे. आता देव तुम्हाला स्पर्श करत आहे येशूच्या नावामध्ये. आता तुमचं मन शुद्ध करा, स्वच्छ करा. तुमच्या मनात जर कोणाशी राग असेल तो राग काढून टाका प्रभू येशूच्या नावात. कोणाविषयी राग असेल त्यांचे आठवण करा किंवा नाव घेऊन प्रभू येशूच्या नावात त्या प्रत्येकाला क्षमा करा. आणि तुमच्या मनात जर काही घाण असेल, स्वार्थ, घमंड, अहंकार, मीपणा, सूड भावना, द्वेष भावना, कटुता, जर तुमच्या मनात काही वाईट असेल तर ते काढून टाका येशूच्या नावात. क्षमा करा प्रभू येशूच्या नावात आणि तुमच्या मनातलं वाईटही तुमच्या मनातून काढून टाका. या क्षणाला तुमचं हृदय शुद्ध करा. तुमचं नातं व्यवस्थित करा देवाबरोबर. तुमचं नातं क्लिअर करा व्यवस्थित देवाबरोबर. मनात राग ठेवणं आणि मनात स्वार्थ, घमंड, कपट, मीपणा, सूड भावना या मनात घाणी ठेवणं देवापासून तुम्हाला दूर नेतात या गोष्टी. म्हणून देवाच्यात तुमच्यात अंतर पडू देऊ नका. देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पूर्ण विश्वासाने तुमचं मन साफ करा, स्वच्छ करा. येशूचं रक्त तुम्हाला धुवायला, शुद्ध करायला समर्थ आहे. त्याने त्याचं प्राण तुमच्या माझ्यासाठी काल्वरीच्या क्रूसावर अर्पण केलाय. त्याने रक्ताचं थेंब न थेंब तुमच्या माझ्यासाठी सांडलेलं आहे. म्हणून त्याच्या रक्ताचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. तुमचा प्राण, आत्मा, शरीर येशूचं रक्त धुवून काढेल, तुम्हाला शुद्ध करेल. तुमच्या अंतःकरणाला लागलेला पापाचा डाग निघून जाईल प्रभू येशूच्या नावाने. क्षमा करा आधी तर सगळ्यांना तुम्ही क्षमा करा. टच टच. आता तुमच्या हातून जी पाप झाले ती पाप कबूल करा. जे पण पाप असेल ते सांगा देवाला. खोटं बोलणं, शिवी देणं, श्राप देणं, चहाड्या करणं, व्यभिचार करणं, गर्भपात करणं, गर्भपाताचा सल्ला देणं, खोट्या सह्या करणं, खोट्या साक्ष देणं, परस्त्रीचा परपुरुषाचा लोभ धरणं, मोबाईलवरती, टीव्हीवरती घाणेरडी पिक्चर, फोटो पाहणं, अभिलाषा, दुसऱ्याच्या किंवा शेजाऱ्यांच्या स्त्रीचा किंवा वस्तूचा, जनावराची अभिलाषा करणं पाप आहे. प्रत्येक पाप, कोणाला तुम्ही फसवलं असेल, कोणाला तुम्ही त्रास दिला असेल, मारलं असेल, कोणाची चोरी केली असेल, कोणाला लुबाडलं असेल, जे पण तुम्हाला आठवेल ते सगळं पाप देवाला सांगा. प्रार्थना न करणं, बायबल न वाचणं, प्रत्येक पाप, जो पाप तुम्हाला आठवेल तो प्रत्येक पाप देवाला सांगा. आणि सांगा प्रभू ही माझी पाप आहेत, मला कबूल आहेत. सांगा प्रभू ही पाप मी केलेत, मी चुकलोय. आता पश्चाताप करा. सांगा प्रभू मला वाईट वाटतं, मी असं वागलो, मला पश्चाताप होत आहे, मला लाज वाटत आहे, मी क्षणिक सुखासाठी तुझ्या आज्ञा मोडल्या, तुझ्या विरुद्ध वागलो देवा. प्रभू
आज माझा प्रत्येक पाप मी पदरात घेऊन तुझ्याजवळ आलोय. मला कबूल आहे, मला मान्य आहे, मी कामं केले आहेत आणि मी माफी पण मागतो. देवा मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. मी चुकलोय प्रभू, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून शुद्ध कर प्रभू येशू. तू माझ्या तारणाकरिता मला क्षमा देण्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलास. माझ्या पापांची शिक्षा तू स्वतःच्या देहावर घेतली. माझ्या पापांमुळे तुझा अपमान झाला, निंदा थट्टा झाली, खटले भरले, सभा भरल्या, खटले चालवण्यात आले, खोटे आरोप तुझ्यावर लावले, पण ते एकही सिद्ध झालं नाही. तुझी दाढी ओढली, तुझ्या मुखावर थुंकले, तुझ्या मुखावर चपडाक मारण्यात आल्या, तुझी थट्टा त्यांनी केली. माझ्या पापांची शिक्षा तू स्वतःवर घेतलीस. माझ्या पापांमुळे तुझ्या शरीरावर चाबकाचे 39 फटके मारले. त्या प्रत्येक फटक्याची जी शिक्षा, ती वेदना होती, ती माझ्या पापांमुळे देवा तू स्वतःवर घेतलीस. मला तारण्यासाठी तुझ्या शरीराचा तू चेंदामेंदा करू दिलास. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तू गप्प राहिला आणि सगळं शांतपणे आमच्यासाठी सहन केलंस. तुझ्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, तुझ्या पाठीवर लाकडी अवजड क्रूसाचा भार लादण्यात आला. तो क्रूसाचा भार घेऊन तू काट्याकुट्याची कालवरीची टेकडी ती वाट चढलास. त्या कालवरीच्या टेकडीवर प्रभू तुझा अंगरखा काढला, त्याच्यावर चिट्ट्या टाकून तो घेतला त्यांनी. प्रभू तुझ्या हातात, तुझ्या पायात खिळे ठोकले, तुला वेदना झाल्या. प्रभू तुझ्या हातापायातून शरीरातून रक्ताच्या धारा उडाल्या. देवा असह्य वेदना सहन केल्या, तू सहन केल्यास माझ्यासाठी. माझ्या पापांची शिक्षा तू स्वतःवर घेतलीस प्रभू. प्रभू माझ्या पापांमुळे तुझ्या कुशीत भाला खुपसण्यात आला. खरे पाहिलं असतं तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळाले. प्रभू येशू तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. तुला बसलेल्या फटक्याने, कारण तू आमचे क्लेश स्वतःवर घेतलेस, आमच्या व्याधी तू स्वतःवर घेतल्यास, आमचे क्लेश तू वाहिलेस देव बाप्पा. आणि तुला बसलेल्या माराने आम्हाला आरोग्य मिळाले. देवा आम्ही निरोगी झालो. आमच्यासाठी सगळं सहन केलंस तू येशू. तुला धन्यवाद, तुझ्या बलिदानासाठी धन्यवाद. तुला मरणाची बाधा झाली नाही, कुजण्याचा अनुभव आला नाही. तू मरणाला हरवून, मरणाची नागी तोडून तू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत उठलास माझ्या देवा. तू युगानुयुग जिवंत आहेस देवा. तू आजही इथे हजर आहेस माझ्या देव बाप्पा. प्रभू येशू आज तुझ्या लोकांवर दया कर, त्यांना स्पर्श कर, त्यांच्या शरीरातले रोग निघून जाऊ दे येशू तुझ्या पवित्र स्पर्शाने आणि नावाने. त्यांच्या जीवनातले दुःख प्रभू येशू तुझ्या नावात निघून जाऊ दे. अंधकाराचं सामर्थ्य त्यांच्या आयुष्यात जिथे कुठे काम करतं, शरीरात, जीवनात, घरात, कामात, ते निघून जाऊ येशूच्या नावात. तुझ्या जीवनाचा प्रकाश वाहू दे येशूच्या नावात त्यांच्यामध्ये माझ्या देवा. प्रभू तुझ्या लोकांना तू स्पर्श कर माझ्या देव बापा. त्यांची बंधनं तुटली जावत येशू. त्यांना व्यसनातून मुक्त कर देव बापा. तू शक्ती दे, तू सामर्थ्य दे देवा. सर्व वाईटापासून त्यांना वाचव आणि सर्व वाईट गोष्टीतून त्यांना बाहेर काढ माझ्या देव बापा. प्रभू तुझी दया, तुझी कृपा तुझ्या लोकांवर होऊ दे. आजार, दुःख, संकट, समस्या, अपयश, भांडण हे सगळं करणारे अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या नावात निघून जात. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. जे आंधळे त्यांना दिसायला लागो, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, मानसिक रोगी बरे होत, ब्रेन ट्यूमर डोक्याच्या गाठी नष्ट होत, पक्षघाती उठवत बरे होत, लंगडे चालायला लागोत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, दमा, टीबी, HIV प्रभू येशूच्या नावात निघून जाओत. हृदयाचे सर्व प्रकारचे रोग निघून जाओत. नसांचे, शिरांचे आजार शरीरातले निघून जाओत. रक्तातले सर्व प्रकारचे रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाओत. ज्यांचं रक्त वाढत नाही तो वाढायला लागो.
लिव्हरचे सर्व प्रकारचे रोग निघून जावोत. शरीरातले सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस निघून जावोत. छातीचे दुखणं, चमका येणं निघून जा येशूच्या नावात. छातीत पाणी येणं, बरगड्यांचे त्रास प्रभू येशूच्या नावात निघून जावोत. पोटातले सर्व प्रकारचे आजार किंवा गोळा फिरणं किंवा आतड्यांचे आजार प्रभू येशूच्या नावात निघून जावोत. हाडांचे सर्व प्रकारचे रोग नष्ट होत. सांधेवात निघून जाओ. मणक्याचे गॅप बरे होत. कमरेचे त्रास निघून जाओत. पाठीचे त्रास निघून जाओत. किडण्यांचे आजार निघून जाओत. मूतखड्याचा आजार, मूलव्याधीचा आजार निघून जाओ. लघवीला संडासला होणारे त्रास किंवा मासिक पाळीला होणारे त्रास निघून जाओत. शरीराच्या गुप्त भागावरचे सर्व प्रकारचे रोग निघून जाओत. आता पायाचं दुखणं, गुडघ्यांचे आजार, अंगाचं थरकाप होणं निघून जा येशूच्या नावात. ज्यांच्या अंगाला सूज आली ती सूज निघून जाओ. ज्यांच्या अंगावरती गाठी असतील त्या गाठी नष्ट होत. ज्यांच्या अंगावरती जखमा असतील त्या जखमा सुकवत. ज्यांच्या अंगावरती काळे सफेद डाग असतील ते डाग नष्ट होत. ज्यांना मानसिक त्रास आहे किंवा अधिक टेन्शन आहे निघून जा येशूच्या नावात. ज्यांना कशाची भीती वाटते किंवा काही काना कशाची भीती वाटते ती भित्रेपणाचा आत्मा निघून जा येशूच्या नावात. ज्यांना मुलं नाही देव त्यांना मुलं देव. ज्यांना घर नाही देव त्यांना घर देव. ज्यांना नोकरी नाही देव त्यांना नोकरी देव. ज्यांच्या स्वतःचं काम धंदा नोकरी त्याच्यावर अजून देवाचे आशीर्वाद येऊ किंवा प्रमोशन हो. जे कर्ज बाजार आहे ते कर्ज मुक्त होत. जे अपयशी होतात सतत ते यशस्वी होत. जे गव्हर्नमेंट जॉबच्या इच्छा बाळगतात त्यांच्या इच्छा पूर्ण होत. जे व्यसनात आहे ते व्यसनातून मुक्त होत. ज्यांचे कोर्टात केस चालले ते केस मधून मुक्त होत. ज्यांचे व्यवहार अडकले ते व्यवहार पूर्ण होत. ज्यांची कोर्ट कचेरीची कामं अडकले ती पूर्ण होत. ज्यांना 2 चाकी 3 चाकी 4 चाकी गाडी घेण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होत. जे व्यसनात आहे ते व्यसनातून मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडण आहे त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. ज्यांच्या अंगावर येतं सैतानी शक्ती, अशुद्ध आत्मे, तंत्र मंत्र, जादूटोणे, करणीवादा प्रभू येशूच्या नावात तुमच्या जीवनातून, घरादारातून, सर्वस्वातून निघून जाओ. आणि प्रभू येशूच्या नावात सांगतो पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि समस्या प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद हो. जोरात टाळ्यांनी देवाला धन्यवाद द्या. जोरात 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 धन्यवाद धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद स्वर्गीय पिता. जोर जोरात बोला धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद देव बापा. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. हे प्रभु हम किसके पास जाए. हे प्रभु हम किसके पास जाए. अनंत जीवन की बातें तो तेरे पास है. अनंत जीवन की बातें तो तेरे पास है. हे प्रभु हम किसके पास जाए. हे प्रभु हम किसके
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु तेरे हाथों को लेने वाला नहीं देने वाला बनाएगा तेरे हाथों को लेने वाला नहीं देने वाला बनाएगा देने वाला बनाएगा होने वाला बनाएगा देने वाला बनाएगा होने वाला बनाएगा तेरे हाथों को लेने वाला नहीं देने वाला बनाएगा तेरे हाथों को लेने वाला नहीं देने वाला बनाएगा जो आज आया कहता है उसे चित लगा के सुना जो आज आया कहता है उसे चित लगा के सुना इन वचनों की चलने का यह फल तो पाएगा तेरे
सर्वांवर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद उतरवत तुम्ही जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसे घडेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट, समस्या, आजार आणि सैतानाचे अधिकार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. प्रभू येशूच्या नावात तुमचा प्रवास सुखाचा हो. प्रभू येशूच्या नावात तुमचे मार्ग मोकळे होत. प्रभू येशूच्या सर्व प्रकारचे ऍक्सिडेंटचे आत्मे नष्ट होत. जसं येणं तुमचं सुरक्षित आणि आशीर्वादित प्रभू येशूच्या नावात, तसं प्रभू येशूच्या नावात तुमचं जाणं सुरक्षित आणि आशीर्वादित. ज्यांना देवाचं काम करायचे सामर्थ्य पाहिजे त्यांनी दोन्ही हात उंच ठेवा. पवित्र आत्म्याचा आशीर्वाद नेहमी स्वीकारायचा असतो. त्याचा जर स्पर्श तुम्हाला होतो तर होऊ द्या. होऊ द्या त्याचा स्पर्श, कधीच अडवू नका. तुमच्या शरीरावर तुम्ही नाही तर पवित्र आत्म्याला ताबा द्या. त्याला स्पर्श करू द्या, स्पर्श करू द्या, स्पर्श करू द्या, स्पर्श करू द्या. तुम्हा सर्वांवर पवित्र आत्मा उतरव. येशूच्या संगती निघाले शीश, येशूच्या संगती निघाले शीश. स्वर्गात जायला पवित्र पित्याला भेटायला, स्वर्गात जायला पवित्र पित्याला भेटायला. येशूच्या संगती निघाले शीश, येशूच्या संगती निघाले शीश. स्वर्गात जायला पवित्र पित्याला भेटायला.